आशाताई बराच वेळ देवळाच्या पायरीवर बसून होत्या. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं. डोळ्यातील अश्रू गालावरून ओघळून खाली येत होते. राहून राहून त्यांना सकाळचं मुलाचं आणि सुनेचं बोलणं आठवत होतं. राहून राहून ते शब्द, तेच वाक्य फेर धरत होते आणि स्वतःचं मन विचारत होतं की मी कुठे चुकले? नक्की मी चुकले का? का मी सुनेचे जास्त लाड करून तिला लाडावून ठेवलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता त्यांना त्रास द्यायला लागले होते. मला सगळं शोधायला पाहिजे अशी अंतर्मनातून सूचना आली आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा होत चालला. एकदा शेजारची मीरा माहेरी आली. माझे आणि त्यांचे चांगले संबंध होते. मीरा सासूच्या बऱ्याच तक्रारी सांगत होती. ती म्हणत होती की जशी मी लग्न करून सासरी गेले तशी माझी सासू कोणत्याच कामाला अजिबात हात लावत नाही. नाही आम्हा दोघांना कुठे एकटे जाऊ देते. नाही माझे घर मानण्यासारखा कसलाच अधिकार मला त्या घरात नाही. आणि रडू लागली. माझ्या मनात कालवाकालव झाली आणि त्याच वेळी एक गोष्ट मनाशी ठाम ठरवली. त्याच वेळी माझे ठरले होते. आता माझ्याही मुलाच्या लग्नाचे पाहायचे चालले होते. मी मनात सगळा आराखडा तयार करून ठेवला. मुलगी लग्न होऊन सासरी गेली होती. आता सून आणायची. मुलाचे लग्न थाटामाटात पार पडलं. सगळी हौस करून घेतली आणि तिथून नव्या सासूची नवीन आयुष्याला सुरुवात झाली. तिची जशी नवीन सून म्हणून सुरुवात झाली तशीच माझी सासू म्हणून सुरुवात झाली. ती उठायच्या अगोदर मी झाडू, सडा, रांगोळी काढून घ्यायचे. मला काय दररोज लवकर उठायची सवय होती. शिवाय सुनेसाठी नवीन जागा, नवीन नाते ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ तर लागतोच ना. स्वयंपाकातही मी बरीच मदत करत होते. तिला एवढी सवय नव्हती स्वयंपाकाची. शिवाय अंगावर काहीच न पडल्यामुळे उरकही नव्हता तिच्या कामात. शिकेल हळूहळू म्हणाले. एक दिवस यांना मी म्हणाले, अहो आपल्याला त्यावेळी कुठे नवीन असताना फिरायला जाता आले नाही, मजा करायला मिळाली नाही. आपल्या मुलांच्या बाबतीत असं व्हायला नको, म्हणून जाऊ दे यांना 4-5 दिवस फिरायला. हे सुद्धा काही म्हणाले नाही. आडेवेडे न घेता हो म्हणाले. सकाळी मुलाला म्हटले, हो रे, जरा 4-5 दिवस तुम्ही कुठून तरी फिरून या. मुलगा आणि सून लगेचच फिरायला गेले. सुनेला एकटीलाच मी कोणतंच काम जबाबदारीने करू दिलं नाही. सगळ्या कामात मी जबाबदारीने पुढे होऊन करत असे. दुसरी मुलगीच मानली होती मी तिला. सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर मी शेअर करत होते. असे करता करता तिला शिक्षणासाठीही सांगितलं. तुला काय आवडते ते कर. पार्लर, शिलाई सगळ्यात ती परफेक्ट झाली. मी सगळी कामे करत होते आणि तिला भरपूर रिकामा वेळ देत होते. अधूनमधून एखाद्या दिवशी तिला बाहेर घेऊन जा रे, जेवायला कधी, फिरायला कधी, पिक्चरला कधी, 2 दिवसांची ट्रिप, प्रत्येक सणाला साडी किंवा कधी ड्रेस, कधी ज्वेलरी आणि बरंच काही. मी माझी सासू होण्याची हौस पुरेपूर भोगून घेत होते. सगळं कसं माझ्या दृष्टीने मस्त चाललं होतं. मुलगा व्यस्त कामातून वेळ काढत असे. तोही आम्हा दोघींचं एकमेकींशी खूप जमतं पाहून खुश होता. अशातच एके दिवशी गोड बातमी मिळाली. आता तर सासूची मी आजी होणार होते. तिचे खूप लाड करायचे ठरवले होते. तिला पहिल्यापासून खूप जपले होते. चोरचोळी, 7व्यातले डोहाळे जेवण, कुठे ठेवू कुठे नको करत होते. अगं सावकाश, अगं हळू हे शब्द तर पाठ झाले होते. नवीन नवीन पदार्थ करून खायला घालायचे. काय हवं नको ते बघायचे. सारखी तिच्या पुढे मागे मी असायची. आता माझी पण बरीच दमछाक व्हायची. पण आजी होण्याच्या आनंदापुढे हे दुखणं वर येऊ द्यायचे नाही असे ठरवले होते. दवाखान्यात वेळेवर नेणे, तिला गोळ्या देणे, अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या मला नाही मिळाल्या, अशा सगळ्या मी तिच्यासोबत करून घेतल्या. तिचे पाय खूप दुखत तर पायाला तेल चोळून देणे, गरम पाणी करून त्यात पाय शेकून देणे, असे सगळ्या गोष्टी मला ज्या कळल्या, समजल्या त्या केल्या. एके दिवशी एक गोंडस गोड मुलीने मला आजी केले. सुंदरशी परी, राजकुमारी आमच्या घरट्यात आली. तिने मला आजी केलं. माझ्या दुधावरची साय जणू. तिला कुठे ठेवू कुठे नाही असे झाले. तिचं कलाकलाने वाढणं पाहण्यात माझा सगळा दिवस जात होता. ती थोडीशी राहण्यायोग्य झाली की सुनबाईला भांडवल घालून पार्लर सुरू करून दिले. छोटी परी आता आमच्या दोघांची जबाबदारी झाली. तिचे सगळे कौतुक करण्यात आम्हा दोघांचे आजारपण आणि वय विसरले.
तिच्यासोबत आजचा दिवस कधी उगवायचा कधी मावळायचा हेही समजत नव्हते. त्यातही सुनबाई पार्लरला जाते म्हटल्यावर तिला स्वयंपाकात मदत, शिवाय घरातील राहिलेली कामं माझ्या अंगावरच होती. वाटायचे असू दे, काय होते, कामाने काही माणूस मरत नाही, होईल तेवढे करावे, जेव्हा काही दुखल खुपल तेव्हा बघायला येईल, म्हणून सतत व्यापात आणि कामात मी राहिले. बहीण भाऊ मुलगी इतर नातेवाईक बोलवायचे, खूप आग्रह करायचे, अगं ये आता राहायला, आता त्यांचा ते संसार पाहतील. मी म्हणायचे, अरे आता माझी गरज आहे त्यांना, एकदा का छोटी मोठी झाली की मग मी येईल राहायला, तुला काही घर सुटत नाही असे म्हणायचे सगळे. मला सतत वाटत राहायचे माझ्यामुळे यांची गैरसोय व्हायला नको किंवा त्यांना त्रास नको. मी नेहमीच माझ्या मुलीला डोळ्यासमोर ठेवून सुनेचं सगळं करायचे. वाटायचे माझ्या मुलीला तिच्या सासूने असे केले तर तिला काय वाटेल, अशी तुलना मनात करून मी तिला सतत जपत राहायचे. मग माझं हे चुकलं का, हा प्रश्न वारंवार मनात येत होता. तिला या सर्व सुखाचे ओझे झाले असेच ठामपणे वाटले. सकाळी मी बाहेरून आले तर त्यांच्या रूममधून मोठ्याने भांडणाचा आवाज येत होता. मला तुमच्या आईने आत्तापर्यंत माझ्या मनाने काहीतरी करू दिले का, सगळं आपलं त्यांच्याच मनाने, तुम्ही तरी कधी तुमच्या मनाने बाहेर नेलं का. त्या म्हणाल्या फिरायला जा की चला फिरायला, पिक्चरला जा की जा, त्या म्हणाल्या ट्रिपला जा की जा, त्या म्हणाल्या आता बाळाचा विचार करा की आपण चान्स घेतला. खूप छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्यांच्याच मनाने, साडीचं म्हटलं की साडी घ्या, दागिने करा म्हणाल्या की करा, सतत स्वयंपाकघरात लुडबुडत असतात, मला काहीच करू देत नाहीत आणि बरेच काही मनातले ती बडबडत होती. खूप दिवसांची साचलेली ओकारी झाल्यासारखी बडबडत होती. मुलगा म्हणाला, अगं आई बाबा तुझ्यासाठी किती करतात, तिला वाईट वाटेल असे बोलू नको, घ्या घ्या त्यांचीच बाजू घ्या, मला काय वाटेल ते बघू नका, पण आता मला हे सगळं नकोसं झालंय, एकतर त्या राहतील किंवा मी. त्यांची लुडबुड मी अजिबात खपवून घेणार नाही. पुढचं ऐकायला मी तिथे थांबलेच नाही. वाटले मी आपलं समजून करत होते, आता सून व्हायचं सोपं झालंय, सासू व्हायचं अवघड. मला काय माहीत हे असं होईल, ते सुखाचे सुद्धा ओझे होऊ शकते. अरे बापरे, आता काय. एकच निश्चय मनात पक्का झाला. उठून देवासमोर जाऊन शांत मनाने नमस्कार केला आणि घराकडे परतले. तिचे आई वडील घरी आलेले, कदाचित तिने बोलावून घेतलेले असेल म्हणून ते आले असतील. आमचे हे बेचैन होऊन फेऱ्या मारत होते. इतका वेळ कुठे गेली होतीस. अहो देवळात गेले होते, तिथे मैत्रीण भेटली, त्यांना कशाचीच कल्पना नव्हती. अरे आज अचानक. काहीच माहीत नसल्यासारखं मी तिच्या आईबाबांना विचारलं. सहजच असे ते दोघे म्हणाले. ठीक आहे. मुलगा आणि सुनेला समोर बोलावले आणि सांगितले, आम्ही दोघं जण 1 महिन्याच्या ट्रिपला जात आहोत, त्यामुळे ह्या छोटीचं आणि तुझ्या पार्लरचं तूच पहा, थोडा चेंज हवाच की आम्हाला, खूप दिवसांपासून ठरवले होते. अगं पण आई. नाही, आता सगळं ठरलं आहे. आणि हे पण आ वासून माझ्याकडे आश्चर्याने पाहत राहिले आणि पुढच्या 8 दिवसातच आम्ही मस्त फिरायला गेलो. आत्तापर्यंत आम्ही आमचा संसार केला, मुलांच्या संसाराच्या मोहाने मी पुरती गुरफटून गेले होते. एक निश्चय केला, आता परत गेल्यावर कशातच न पडता आपण आपला छंद जोपासायचा, मस्त एन्जॉय करायचं, तिचा संसार मग ती कशी का करेना, आपण मात्र मनाने यामधून बाहेर व्हायचं. 8 दिवसांनी सुनेचा फोन आला. कधी येणार आहात, लवकर या, घर कसं सुनं सुनं वाटत आहे तुम्ही गेल्यावर. मला सगळ्याची जाणीव झाली, तुमची आत्ता खूप सवय झाली आहे. ठीक आहे, मनातून म्हटलं, आता कामासाठी माझी गरज वाटत असेल आणि जाऊ दे, आता विचार करायचा नाही असे एकदा ठरवले ना, आनंदी राहायचं आणि सुख उपभोगायचं. आपल्या चांगुलपणाचं ओझं दुसऱ्यांना होऊ द्यायचं नाही. दुःख हलके आणि सुख जड, हे जरा प्रवासाच्या उलटे वाटते ना. मीच माझ्या मनाशी ठरवले म्हटल्यावर मी माझ्याच काय कुणाच्याच मनाचं ऐकणार नाही. मी फक्त माझ्याच मनाचं ऐकणार. आणि एक मंद थंड झुळूक खिडकीतून अंगावर आली. मन मोहित झाले, अंगावर सुरकन काटा आला आणि हा अनुभव मी डोळे बंद करून मस्त घेत होते. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप देखील करा. भेटूया
नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.